शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये। आज आहे गुरुवार आणि आज आपला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे। तर चला लवकर उठून मी सगळं आवरलंय। समर्थच्या शाळेचं आवरलंय तर बघा त्यांचा नाश्ता सुद्धा चालू आहे। तर आता मी समर्थला स्टॉपला सोडून मग येताना काय फुलं पानं काय मिळतील ते घेऊन येऊन पूजेची मांडणी करणार आहे। तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। काय चालू आहे सकाळ सकाळी? असं काढायचं असतं, कुठं बघितलंय? आलं का? दाब जोरात जोरात दाब। आलं का नाही? आय आलं। घे ब्रशला लाव। बाहेर टेक्निक आहे, आवडली आपणाला। तुझ्या आणि माझ्या दोन्ही ब्रशला लाव, थोडं थोडंच लाव। झाले की माझा आता डबा बनवून। चलो दिगरा टिफिन बॅग हाय का सगळ्यांना? शुभ सकाळ। टिफिन सगळा संपव, खाऊ पण दिलाय। हाय लाडू, गुड मॉर्निंग। तसं नाही करायचं ग पिल्लू, पप्पाला सांगते मी आणायला। सांगू? मी आता दादाला सोडायला गेलती, चॉकी खायचं आहे। मी म्हणलं पप्पाला सांगते, पप्पा येताना घेऊन येतात। पप्पा आणत नाही, तूच आणती चॉकी। आता मी रोडला जावं आणि चॉकी घेऊन यावं असं म्हणणं आहे लाडूचं। पण मला नाही ना, मला पूजा मांडायचं आहे, देवपूजा करायची आहे, घरातली कामं आहेत, हा ना बाळा? पप्पाला सांगू? सांगू पप्पाला? आणि हे निमित्त चॉकलेट्स आहे। दादा गेले ना 1 तासभर असंच असतं, अजिबात करमत नाही दादू गेल्यावर, है ना? आणि असलं का भांडण। साधी सिंपल मी पूजा मांडून घेतलेली आहे। तर माझ्यापासून बाजार कसं 1-1.5 किलोमीटर लांब आहे आणि साहित्य पूजेचं आणायला माझ्याकडे कोण नाही। मी सम्राटला घेऊन चलत नाही जाऊ शकत। आपल्या गावाकडे फळांचे झाडं आहेत पण गावाकडे आहेत, त्यामुळं जे आहे तसं मनोभावे साधी सिंपल पूजा मांडणी केली। तर आत्ताच माझी पोथी ती वाचून झाली। तर आज आहे शेवटचा गुरुवार, हळदी कुंकू ठेवायला पाहिजे म्हणजे उद्यापन। तर आपली ही आजची 3री पूजा आहे। जो 3रा गुरुवार होता त्याला मी पूजा केली नव्हती, अडचण होती म्हणून डायरेक्ट 4थ्यालाच केली। तर हे 3रा गुरुवार पडतो त्यामुळे उद्यापन केलं नाही। आणि तसंही माझ्या माहेरी 3 वर्ष मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करून 3ऱ्या वर्षी उद्यापन करतात। लग्नाच्या अगोदर माझं उद्यापन झालेलं आहे। तर म्हणलं ह्या वर्षी तर असं 3 गुरुवार झालेले तर आपण पुढच्या वर्षी उद्यापन करूया, त्यासाठी ह्या केलं नाही। आणि तरी अजून डोक्यात विचार आहे जे की पुढचा गुरुवार येईल तर कुणाला तरी विचारून, म्हणजे मोठ्या बायकांना विचारून जर करत असतील तर पुढच्या गुरुवारी करायला काही हरकत नाही। तर बघूया पुढे काय होतंय ती। ह्या कारणामुळं गुरुवारचं उद्यापन आज मी केलेलं नाही। खरं मनात तर खूप इच्छा होती पण 3रा गुरुवार पडतोय ना त्यामुळं नाही केलं। मी आणि लाडू चाललोय ताईकडे खाली हळदी कुंकवाला। आपल्याला इथंच जायचंय खाली, बोट कशाला घालतोय? नको, चल। छान अशी गुरुवारची रांगोळी आणि आपली पूजेची मांडणी। बाहेर आहो आलेत तर चला आवरून आम्हाला जायचंय गावाकडे। त्यांनी मला सांगितलं होतं आवर आपणाला जायचंय। त्यांना वरून म्हणलं होय होय कोण पाहिजे, थांबा आलो होते। दादाचे थोडे जास्त येतात। जेवताय का थोडं? चपाती भाजी तुमचे ओके। आम्ही चाललोय गावाकडे तर पूर्ण घर किचन वाटा सगळं स्वच्छ करून घेतलं। पूजेची मांडणी हे सगळं चलो। तर आज आम्ही गावाकडे चाललोय। उद्या आहे वेळामोशा येळवस, त्याचा आहे आज भाजीपाला। तर त्याची पूर्ण सगळी तयारी करण्यासाठी आणि उद्या येळवस करण्यासाठी आम्ही निघालोय गावाकडे। चलो चला लेट होईल परत। राधाला फोन करून सांगायचे समूला घे म्हणून। सावकाश चला।
मानदेशी, आम्ही मानदेशी आहोत. तर आता मस्त असं चाललंय गावाकडं उन्हात. छान वाटलंय, अजिबात ऊन लागे ना. येळवशीचा भाजीपाला तयारी करायला. रायडर कसले पाहिजे संपले. तर मस्त हा हायवे ना गोव्याला जातो. त्यामुळे आता मला रायडर दिसले 6 बाईक. केटीएम काय काय होते मला एवढं दिसलं नाही, पण खूप भारी. किक किक वाजत होते व्हिडिओ करलेला बघून. आपण आपल्या कॅनलच्या रोडनी. का उगवली का आपली आपला शेवग्याचा बाग. इकडं आहे मका शेंगाच्या रानात पेरलेली. टप्पू किधर है टप्पू तू. मैं आया टप्पू. सीता गीता आहे. टप्पू 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 कसा रोडलाच बसलाय. काय झालं टाया. गावाकडं आलोय आणि सगळीकडं फिरलं नाही असं तर माझं होतच नाही. ते मग मी 1 दिवसाला येऊ 2 दिवसाला येऊ. तर आपल्या डाळिंबा तर ही आहेत आपल्या डाळिंबाची रोप. इतके छान उगवलेत. पाणी दिलंय. लाडूले बघा हे लसूण. हे मी कारभार केलाय. लसणात गाजर टाकले कारण तेव्हा लसूण लावला नव्हता. गाजर टाकलं होतं आणि मी गाजर टाकलेलं माहिती नव्हतं नणंदबाईला. त्यांनी त्यातच लसूण लावलंय. अर्ध लसूण खुरपलंय. त्यानंतर पाणी दिलंय. हां तर आज आहे येळवशीचा भाजीपाला. तर चला त्याची तयारी करायची आहे मला. तर बाजरी दिली दळायला. गहू खिरीसाठी काढलेत. आले पाठीमागा तर लगेच चिंच पण घेते झाडाच्या आपल्या. तर आता थोडीशी आपण लसणाची मोठी मोठी पात सुद्धा घेऊया उद्या भज्जीला वापरायला. घेतली थोडीशी लसूण पात. येळवशीचा भाजीपाला आहुने आणलेला आहे. तर चला आपल्याला आता तयारी करा. गेल्या 3-4 वर्षापासून जे काही चॅनल चालू केल्यापासून येळवशीची व्हिडिओ आहेत तर त्याची प्लेलिस्ट करून मी कम्युनिटीला पोस्ट केली आहे. तुम्ही तिकडे बघू शकता.
मुलांचा हट्ट होता वडापाव खायचा म्हणून पप्पानी त्यांच्या वडापाव आणलाय गावातला मस्त असा.